या ठिकाणी लातूर जिल्हा बँकेची अर्थात लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची जाहिरात आलेली आहे। आपल्यासाठी ही जाहिरात महत्त्वाची आहे। पदं कोणकोणती आहेत बघूया। पहिली गोष्ट लिपिक, लेखनिक, सब ग्रेड, मल्टिपल सपोर्ट स्टाफ, त्यानंतर वाहन चालक, असे 375 पदांची ही सरळ सेवेची भरती असणार आहे। 375 पदं या ठिकाणी आहे आणि तुम्हाला त्याची वेबसाईट जर तुम्ही म्हणाल तर तुमच्या समोर आहे latur.dccb.com ही वेबसाईट आहे। आता फॉर्म कधीपासून कधी सुरू होत आहेत? 18/12/2025 पासून या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध होते आहे। 6/1/2026 पर्यंत तुम्हाला अंतिम तारीख आहे, म्हणजे 18/12 पासून ते 6/1 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी हे फॉर्म भरता येणार आहे। आता बघा, लिपिक अर्थात लेखनिक, शिपाई या पदांसाठी ही भरती आहे। पदं बघा या ठिकाणी तुम्हाला दिले। लिपिक अर्थात लेखनिक, ज्याला आपण क्लरिकल म्हणतोय, 250 पदं या ठिकाणी आहे। वयोमर्यादा 21 वर्ष कमीत कमी, 30 वर्ष मॅक्झिमम। ओके, 30/11/2025 ही तारीख रेफर करायची आहे तुम्हाला। पुढे शिपाई भरतीसाठी 115 पदं आहेत। कमीत कमी 19 आणि मॅक्झिमम 28 वर्ष तुमचं त्या ठिकाणी वयोमर्यादा असावी। वाहन चालकसाठी 10 पदं आहेत। कमीत कमी 19 आणि मॅक्झिमम 28 वर्ष अशी 375 पदं या ठिकाणी आपण बघतोय। आता बघा, या ठिकाणी लिपिकसाठी काय पात्रता आहे, वाहन चालकसाठी काय आहे। लिपिकसाठी सगळ्यात महत्त्वाचं ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असावं आणि पदवीमध्ये तुम्हाला सरासरी 60% गुण मिळालेले असावेत। पुढे MACIT तुमचं झालेलं असावं आणि किमान 90 दिवसाचं संगणक प्रमाणपत्र तुमच्याकडे प्राप्त केलेलं असावं असं तुम्हाला म्हटलेलं आहे। संगणकाची पदवी किंवा पदविका असेल तरी सुद्धा चालणार आहे। आता पुढचा जो या ठिकाणचा मुद्दा आहे तो म्हणजे याचा शिपाई भरती। शिपाई भरतीसाठी 12वीला कमीत कमी 60% असावेत, तुम्हाला शिपाई भरतीचा फॉर्म भरता येईल। ड्रायव्हरला 12वी तुम्ही उत्तीर्ण असावेत कमीत कमी 60 गुणांसह आणि LMVचं तुमचं ड्रायव्हिंगचं लायसन असलं पाहिजे। ड्रायव्हरसाठीचा हा क्रायटेरिया। मोठी संधी आहे। हायकोर्टचे फॉर्म ज्यांनी भरले त्यामधले बरेचसे मराठवाड्यातले विद्यार्थी तरी लातूरसाठी इथे जाऊ शकतात। तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे 18/12 पासून सुरू होतंय। दुपारी 4 वाजे संकेतस्थळावर नोंदणी तुमची सुरू होते, रजिस्ट्रेशन। पुढचा मुद्दा, ऑनलाईन अर्ज भरणं तुमचं 23 तारखेपासून सुरू होत आहे। 23/12 पासून 21/1 पर्यंत या ठिकाणी ते सुरू होत आहे। पुढे परीक्षा, प्रवेशपत्र, त्याच्यानंतर कागदपत्र, मुलाखत हे पुढे प्रसिद्ध होईल असं म्हटलेलं आहे। आता इथे मुद्दा काय, लातूर जिल्ह्यातले मूळ रहिवासी असणारे उमेदवार यांना 70% पदं रिक्त राहील आणि उर्वरित बाहेरच्या जिल्ह्यातल्या उमेदवारांना 30% पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत। हे तुम्हाला इथे माहीत असणं गरजेचं आहे। पुढचा मुद्दा, मूळ रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करणं बंधनकारक असणार आहे। उमेदवाराचा वैध मतदार क्रमांक सुद्धा नमूद करावा लागेल, कारण की तुम्ही लातूर जिल्ह्यातील असाल तर त्या ठिकाणी त्यांना जास्त फायदा आहे असं म्हणायला हरकत नाही।